चलो चलो आजच्या व्लॉगची सुरुवात करूया सूरजला चॅलेंज देण्यापासून. काय चॅलेंज आहे ते तुम्हाला सांगते. तर जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल, तिथे 2 डॉल्स आहेत, एक मी आणि सूरज, म्हणजे एक फिमेल आणि एक मेल. तर त्यातली मी आणि एक सूरज आहे. तर त्याला ती शोधायची, मी ठेवलेली आहे लपून. तर त्याला चॅलेंज देता देता भूक लागली, एनर्जी पाहिजे, सो त्याच्यासाठी नाश्ता करूया. नाश्त्यासोबत चहा, मूड फ्रेश करण्यासाठी हवाच. नाश्ता झाल्यानंतर काम करून मी थकलेली आहे आणि एनर्जी हवी आहे मला, तर खाऊया आपण रोल आणि चपाती, म्हणजे जाम आणि चपाती. तर तुम्ही म्हणसाल किती खाते? हो, सूरजसोबत भांडायचं, तर मला तेवढी एनर्जी हवीच. देन व्हिडिओज बनवता सूरज मला सांगत होता, या भिंतीवरती आपण काहीतरी लावूया जेणेकरून ते खूप छान दिसेल. मी म्हटलं ठीक आहे, तूच डोकं लावून तूच लावतो, बघतो तर काय, आपला जे प्लांट आपण लावलं ना त्याच्यामध्ये मिनी प्लांट आलं आहे, वा वा वा. तर नंतर चेक करायचं ते कशाचं आहे. तर मी आज व्हिडिओ बनवले, पण काय करू गाईस, तुम्ही तेवढे लाईक देत नाही आहात व्हिडिओजला, शेअर पण नाही करत आहे. मी छान नाही दिसत आता, सो प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघतो तर काय, हे बघितल्यानंतर लॉकडाऊनची आठवण तर मला आलेली आहे. कोणाकोणाला आली कमेंटमध्ये सांगा. आपल्या सर्वांना तर येईलच, पण हे जे बदक आहे त्याला पण आली. ते पण तिथे बघत होतं, जे काम चालू होतं JCBचं, मी तर तिथं कंटिन्यू बघत होते. देन ते झाल्यानंतर आपण चाललेलो आहो बाहेर. हो, आज पण आपण सूरजच्या मित्रांच्या घरी चाललेलो आहो. हा बघा ड्रायव्हिंग करतो, त्याच्यातून थोडासा मूड ऑफ आहे का काय माहिती. मी त्याला विचारत होते असेच फालतूचे प्रश्न. तुम्ही पण विचारता का आणि तुम्ही पण इरिटेट करता का ते मला सांगा. तर मी आज घातलेली साडी आणि इथे आम्ही खायला आलेलो आहो पाणीपुरी. फायनली मला रगडा पाणीपुरी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटलेली आहे. तर मी त्याच्यावर थोडीशी चिडलेली होते, सो त्याच्यामुळे तो मला मनवत होता की हे घे. तर 2 प्लेट खाल्ले, 3 प्लेट खाल्ले, 4 प्लेट खाल्ले, आम्ही खाल्लेले आहे 6 प्लेट. तर साडी घातलेली, त्याच्यामुळे मला स्कूटीवरती फिरायचं होतं. आम्ही गेलो होतो मोठ्या गाडीमध्ये. तर तो बोलला चल बसते. तर काय, गोकू आला आणि गोकू माझा पदर ओढत होता. तर सूरज म्हणे दे दे दे. अरे म्हटलं साडी फाटेल, ही मम्मीकडून मी लिटरली भांडून साडी आणलेली आहे, त्याला काय माहिती आहे साडीचं. सो मग गोकू पण आमच्यासोबत फिरायला, असंच राऊंड मारायला आम्ही गेलो होतो, कारण साडी घालून मी फर्स्ट टाइम त्याच्या गाडीवरती बसणार होते. सो असंच नाईटचा राऊंड तर बनता आहे बाई. तर चला, राऊंड तर मारून आलेला आहे आणि आमच्यासोबत गोकू पण आलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस.